Hello everyone, welcome back to Roshni's Dream Diary again. So I'm traveling somewhere. कुठे जाते ते तुम्हाला लवकरच ह्या ब्लॉगच्या एंडपर्यंत कळेल. माझी बोर्डिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे इकडे. सो लेट्स गो. सो माझं चेक इन झालेलं आहे. बोर्डिंग सुरू होईल आता, म्हणजे फ्लाईटमध्ये जाते आणि वी आर फ्लाईंग. ये वेलकम टू कानपूर वन्स अगेन. आणि तुम्ही म्हणाल सगळी, अरे ही कानपूरला कुठे पोचलं? तर मी आले कानपूरला माझ्या एका मैत्रिणीकडे. माझी फ्लॅटमेट आहे आयुषी. सो तिच्या घरी आले. आत्ता जस्ट लँड झाले आणि आता इथून एअरपोर्टपासून तिचं घर अराऊंड 1 तासावरती आहे. तर त्या लोकांनी गाडी पण पाठवलेली, कारण मी फर्स्ट टाईम इथे येते आणि ते लोक सगळे बिझी आहेत, त्यामुळे ते लोक पिक करायला नाही येऊ शकत. त्यामुळे त्यांनी गाडी पाठवलेली. तर मी इकडे लग्न तर अटेंड करायला आली आहे, पण अजून म्हटलं तिचं 3 दिवसाचं लग्न आहे आणि मग म्हटलं 2-3 दिवस अजून थोडं फिरूया, कानपूर एक्सप्लोर करू किंवा लखनौला जायचं आहे असं प्लॅन आहे सगळं. सो मी पहिल्यांदा नॉर्थ इंडियन वेडिंग अटेंड करते. लग्न महाराष्ट्रीयन लग्न तर बघितलं, त्याच्या पद्धती वगैरे आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, पण मी पहिल्यांदा असं कुठल्या तरी नवीन शहरामध्ये किंवा नवीन पद्धतीचं लग्न अटेंड करणार आहे. सो आय एम एक्सायटेड की काय मजा असेल किंवा कशी त्यांची पद्धत असेल, काय रिच्युअल्स असतील. सो होपफुली तुम्हाला हे सगळे मोमेंट्स माझ्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. जर व्हिडिओ आवडले सगळे तर प्लीज नक्की लाईक करा आणि खूप सारे व्हिडिओज मी पोस्ट करेन जसं मला पॉसिबल होईल. सो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करूया कानपूर एक्सप्लोर. बघूया इथे काय काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा काय खायला मिळते स्पेशली. सो आय एम एक्सायटेड. लेट्स सी. मागच्या 20 मिनिटापासून या सिग्नलवरती आहे. सिग्नल सुटतच नाही आहे. सगळीकडून फक्त गाड्या येत आहेत. काय चाललंय उत्तर प्रदेश परिवहन. आणि मी पोचला त्यांची मेहंदी ऑलरेडी सुरू झाली होती, त्यामुळे मी पण मेहंदी काढायला बसली. जेवली होती ऑब्वियस अगोदर, कारण खूप भूक लागली होती. आणि त्यानंतर आम्ही सगळे फटाफट रेडी होऊन निघालो एंगेजमेंट व्हेन्यूवरती. कैसे लग रहा है मोंटी? 2 दिन में शादी हो जाएगी तेरी. फिर आगे क्या? कुछ नहीं बता. बड़ा अच्छा लग रहा है. घबराहट हो रही है, नर्वस है. बड़ा अच्छी लग रही है तो. और बहुत सुंदर भी लग रही है तो. थैंक यू. नाचो. जानबूझ के कुछ नहीं किया, जबरदस्ती पार्टी बदलवाई गई है. आंटी ने कहा इधर आ, नहीं तो बहुत मारेंगे. बताओ ना ये क्या हो रहा है? So this is called तिलक. Okay. यहाँ पे लड़के को कपड़े दिए जाते हैं, गिफ्ट दिए जाते हैं, हाँ. लड़की वालों के घर से आता है. ओके. और जनरली यहाँ पे पंडित जी हवन करा के पूजा करते हैं. हाँ, थैंक यू. थैंक यू फॉर द इन्फॉर्मेशन. तर हे लग्न लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे मुलगी होती नॉर्थ इंडियन आणि मुलगा होता पंजाबी. सो त्यामुळे पण ते दोघंही कानपूरला राहतात. तर सगळे फंक्शन्स तिथेच होते आणि सगळे फंक्शन्स दोन्ही पद्धतीने केले जात होते. त्यामुळे ढोली सुरू होते आणि बाकीच्या सगळ्या विधी पण त्यांच्या दोन्ही पद्धतीने सुरू होते. थोड़ा नीचे तो दो, फोटो में देखी नहीं है. सारे दिन दिए गल्ला तर अशी झाली एंगेजमेंट. एंगेजमेंट नंतर सगळ्यांनी डान्स केला, जेवण झाले आणि आम्ही घरी आलो.